नमस्कार मंडळी, मी स्मिता. बरं का, पंढरपूरला जाऊन आले. येताना जपाची माळ घेऊन आले आणि या 2 माळा मी बनवल्या बरं का, जपाच्या. तर का ते तुम्हाला मी नंतर सांगीनच. पण मस्त पंढरपूरला विठोबाचं दर्शन घेतलं, चंद्रभागा डोळा भरून पाहिली आणि गजानन महाराजांचा मठ संस्थान, तिथलं मंदिर खूप छान, तेही पाहून आले. कसा झाला माझा प्रवास बघा आणि सांगा हं मला. तरी 10 वाजले पण अजून आले नाही. वाट बघत बस स्टँडला बसलो. बरं का, बघू आता. काही नाही खायचं असतं गाडीत बसून. काय आहे, मस्त आहे गाडी बरं का. AC गाडी एकदम स्वच्छ आहे. बरीच मोठी बिल्डिंग दिसते आहे बरं का. आता आत जाऊन बघूया. स्वच्छ दिसते, भरपूर सोय आणि हे याचं आवार आहे प्रशस्त. छानच केलंय की. जेवणाच्या ताटामध्ये मटकीची उसळ, वांग्याचा रस्सा, मुगाची आमटी, कढी, कांदा, खीर, शेंगदाण्याची चटणी आणि उत्तमपैकी 2 गरम गरम पोळ्या, भात बरं का. आमच्या दोघांचं जेवण मस्त झालं त्याच्यामध्ये. संपेल की नाही असं वाटतं अगदी, आणि सर्व टेस्टी आहे एकदम. AC नॉन AC सोय आहेच. रूममध्ये जास्तीची गादी पण घेता येईल. आता इथून एंट्री आहे बरं का दर्शनाला. एवढी गर्दी आहे पहा. दर्शनाला ही 4 मजली इमारत चढून जायचं. ते पहा, एवढं वर जायचं आणि मग खाली यायचं आणि मग दर्शनाला जायचं. आतून मंदिर खूप सुंदर आहे दगडाचं बरं का. बरं का, हे 4-5 मजली चढून तिथून इथं यायचं. ही अशी लाईन करत इथं हे मंदिर, हे असं दगडी मंदिर आहे. हे मागचं द्वार आहे. या दाराने आम्ही बाहेर पडलो. ताकपिठे विठोबा मंदिर. मंदिर खाली आहे. हा आमचा वाडा 100 वर्ष तरी जुना आहे पंढरपुरातला. चंद्रभागेच्या तीरी. आता हे झालं की पुंडलिक मंदिरला जायचं बरं का. आता या पायऱ्या उतरून चंद्रभागेला आहे बऱ्यापैकी पाणी. चाललो आम्ही बघायला. पुंडलिक मंदिर
काय गर्दी बघा, सगळीकडे असे हे उन्हामुळे पडदे घातलेले आहेत. मांडव कडेला पाणी काही स्वच्छ नाही, आपलं पाय बुडवायचं झालं बरं का. तेच लोक हे करतात. असे एवढंच पाय बुडवता येतात, पाणी काही स्वच्छ नाही. नावेतनं आपलं घेऊन जातात फिरायला, नावेतनं फिरायला जायचं असं आहे. चंद्रकोरीसारखी ही चंद्रभागा ही पहा. गरम पोळी, पूर्वीसारखी पोळी वाढते. थोडंसं तिखट आहे बरं का पण इकडचं जेवण. श्रीखंड, कढी, आमटी, 2-3 भाज्या. दुसऱ्या दिवशी सकाळी फिरायला गेले तर हे सुंदर दृश्य. हा विठ्ठल रखमाई निवास आणि त्याच्या अगदी शेजारीच 2 भक्त निवास आहेत. एक व्हिडिओकॉन धूत यांचा आणि दुसरा वेदांत म्हणून. सगळे भक्ती निवास आहे, पण त्याचं तिथे जाऊनच बुकिंग करता येतं राहण्यासाठी. शेजारीच अगदी लागून बरं का, लगतच असा वेदांत भक्त निवास आहे. भक्त निवास नंदलाल धूत हा सुद्धा अगदी लगतच आहे बरं का. सगळे व्हिडिओकॉनचा आहे हा. म्हणजे हे सगळे भक्त निवास तिन्ही याचं बुकिंग स्वतंत्र होतं, पण तिन्ही एकाच ठिकाणी एंट्रन्स घेते बरं का. हे पहा कसलं राजेशाही प्रकरण आहे. आम्ही उतरलो इथे. आहा हा, काय सुंदर जागा आहे. मस्त एन्जॉय करण्यासारखी जागा आहे. हे पहा, सकाळचं देवळातलं दर्शनसुद्धा टी व्हीवरती इथं होतं आहे. इथं बसून तुम्ही लॉनवरती ध्यान करू शकता असं दिसतं, किंवा इथं बसून देवळात काय चाललं आहे ते पाहू शकता. आहा हा, काय सुंदर इमारत. आहा हा, इथंच आम्ही उतरलेले आहोत. आहा हा, प्रसन्न सकाळ. दुसरीकडे जायला पण जागा नाही ठेवली. हे आम्ही गजानन महाराजांच्या मठात आलेलो आहे बरं का. नको सुंदर परिसर आहे बरं का. मोठमोठी झाडं, छान फुलांचा सडा पडतोय. हे मंदिर आहे अतिशय सुंदर बरं का. सेवाभावी लोक आहेत आणि नियोजनबद्ध आहे सर्व काही. फार मस्त वाटलं इथे. मंदिराच्या पायऱ्या चढताना समोरून व्ह्यू बरं का. राम मंदिर आहे बरं का. आता मी मागूनच घेतला, समोर जायला वेळ नाही. बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन शेजारीच आहे. स्टँड मस्त आहे बरं का. खाय प्यायची सगळी चांगली सोय आहे. एकदम उत्तम आहे. चौकशी पण माहिती सगळी व्यवस्थित सांगतात. सगळं काही पंढरपूरसारखा वाहता बस स्टँड चक्क स्वच्छ आहे, पूर्ण स्वच्छ आहे. कळलं का?
आश्चर्य वाटण्याजोगता स्वच्छ आहे आणि त्याचं कारण हे आहे का पानाची दुकानं आहेत पण बंद आहेत. कुठं पिका तुटल्या नाही, काही नाही, त्यामुळं की काय सगळं स्वच्छ आहे. पिण्याच्या पाण्याची सोय आहे. बरंच मोठं आहे.